नमस्कार सगळ्यांना। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 30 साइजच्या ब्लाउजचं कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत। अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मापांचा चार्ट दाखवते, तर तो बघा। म्हणजे माप कशी आहेत ते, तर पूर्ण उंची आहे या ब्लाउजची 12.5, छाती आहे 30, कंबर आहे 26, शोल्डर आहे 5, मुंडा आहे 5.5, बाही उंची आहे 5.25, रुंदी आहे 5, पुढचा गळा आहे 5.25 आणि पाठीमागचा गळा आहे 6.25। तर हा मापांचा चार्ट आहे। तर ही माप आता कशी घ्यायची कटिंग करताना, तर ते मी जसं आपण कटिंग करत जाऊ तसं तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे। म्हणजे कुठल्या मापामध्ये किती ॲड करायचं, कुठल्या मापाला कितीने भाग घालवायचा, किंवा कुठलं माप किती घ्यायचं, पाव भाग घ्यायचं, अर्धा भाग घ्यायचं, ते कसं माप टाकताना करायचं, तर ते सगळं मी तुम्हाला इथं सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 30 साईजसाठी हे मापे परफेक्ट आहेत। फक्त गळा उंचीमध्ये बदल असू शकतो, तो पण कस्टमरच्या डिमांडनुसार। कस्टमरला जर गळा थोडासा जादा पाहिजे असेल पाठीमागचा, तर तुम्ही याच्यामध्ये तो फरक करू शकता। बाकी मुंडा, शोल्डर हे जे आहे ना, ते आहे हेच घेतलं तरी चालते। आणि समजा पूर्ण उंचीमध्ये कस्टमरला आणखी थोडी उंची वाढवून पाहिजे, तर तुम्ही 13 घेऊ शकता, काहीच हरकत नाही। पण किती ॲड करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे। तर चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजिबात वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, हा जो पीस आहे तो 80 सेंटीमीटरचा पीस मी घेतलेला आहे। आणि तो आपल्याला आता इथं फोल्ड करून घ्यायचा आहे। तर पाहिजे तेवढा फोल्ड करून घ्यायचा। डायरेक्ट कपड्यावरती आपण कटिंग करताना कापड ॲडजस्ट करावं, जादा वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी। तर 80 सेंटीमीटरमध्ये 30 साईजचा ब्लाउज आरामात कटिंग होतो। तर इथं फोल्ड करून कापड घेतलेलं आहे। आणि एकदा चेक करायचं म्हणजे आपलं छातीचं माप बसतंय का, म्हणजे छाती मापाचा 14 + 2 इंच एवढं अंतर बसते का। थोडंफार जादा असेल तर चालेल, जास्त जादा कापड असू नये, नाही तर ते वाया जातं। आणि कमी तर अजिबात असू नये। तर इथं मी थोडंसं माझं कापड फोल्ड केलेलं जादा होतं, म्हणून मी थोडंसं कमी करून इथं घेतलेलं आहे। तुम्ही डायरेक्ट टेपने मोजून घेतलं तरी चालेल, करेक्ट तेवढं घेतलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही। तर इथं आता आपण सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत। तर पूर्ण उंची आहे या ब्लाउजची 12.5 + 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे। पण त्या अगोदर सर्वात अगोदर मला इथं थोडंसं कापड तिरकं वाटलं, म्हणून मी ते लाईन मारून सरळ करून घेतलेलं आहे। तर इथं बंद बाजूला मी पूर्ण उंचीचं माप टाकत आहे। तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं। तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊज शिवा, पूर्ण उंचीमध्ये 1 इंचच ॲड करायचं असतं। तर इथं 13.5 इंचावरती मार्किंग दोन्ही साईडला करून घेतलं। आणि हे 2 पॉईंट जे आहेत ना, ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला दुसरी मापे टाकायला सरळ जातं। तर हे लाईन मारून आपण जॉईन करून घेतलेलं आहे। तर इथं शोल्डर जे आहे ना, ते 5 घ्यायचं आहे। तर 5 इंचावरती मार्किंग करायचं। खालच्या साईडला पण 5 इंचावरती आपण इथं मार्किंग करणार आहोत। का तर ही मुंड्याची जी आपण लाईन ड्रॉ करतो ना, ती तिरकी वगैरे जात नाही। तर मुंडा जो आहे तो 5.5 घेतलेला आहे। 30 साईजसाठी 5.5 मुंडा परफेक्ट आहे। तर इथं या साईडला सुद्धा 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते। याच्यामुळे काय होतं, छातीचं जे आपण लाईन ड्रॉ करणार आहे ती तिरकी वगैरे जात नाही। तर छातीचा चौथा येतो आपल्या, म्हणजे 30ला 4ने भागलं तर येतो 7.5, 7.5 + 2 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 9.5। तर 9.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून इथं घेतलेली आहे। तर कोणत्याही मापाचा तुम्ही ब्लाऊज शिवा, छातीचा चौथा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाईसाठी ॲड करायचं। तर खालच्या साईडला बघा, कंबर आहे आपली या ब्लाऊजची 26, 26चा चौथा येतो 6.5 + 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। तर टोटल आपण कमरेच्या चौथ्या भागामध्ये 3 इंच ॲड केलेला आहे। आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तुमचा दुसरा कुठल्याही मापाचा ब्लाऊज असेल तरीही सेम हीच पद्धत कमरेच्या मापासाठी वापरायची आहे। तर कॉर्नरपासून 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे। गळा रुंदी जी आहे ती 2 घ्यायची आहे। आणि गळा उंची जी आहे या ब्लाऊजची 6.25 आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 6.25, 6.25 इंचावरती मार्किंग करून घेते। खालच्या साईडला गळा रुंदी 2.25 घेणार आहे, याच्यामुळे गळा जो आहे तो जुळका वगैरे होणार नाही, छान आपला गोलाकार दिसून येईल।
तर मी जिथे जिथे जे जे ॲड करते ते किंवा कसं माप घेते हे सगळं तुम्ही कोणत्याही साईजसाठी वापरू शकता. तर इथं कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचापासून मी गोलाकार घेतलेला आहे. थोडासा गोलाकार मी बाहेरून घेतलेला आहे म्हणजे गळ्याला छान असा आकार येईल. तर 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे, खाली कमरेच्या जवळ पण आणि छाती जवळ पण. इथं बघा ही जी लाईन ड्रॉ केली याचा मध्य करायचा आणि मध्यापासून पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढायला सुरुवात करायची आहे. गळारुंदी आपण 2 घेतलेली आहे, खालच्या साईडला 2.25 घेतलेली आहे आणि हा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर पाठीमागचा भाग आपण पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचा असतो. तर तोच पाठीमागचा भाग आपला आता इथं सगळं मार्किंग झालेलं आहे आणि कटिंगसुद्धा आपण लगेच करून घेणार आहोत. याच्यानंतर आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत. तर कटोरी ब्लाऊज जो आहे तो 5 भागामध्ये कटिंग होतो. तर 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं म्हणजे कसं, पुढचं 3 भाग, नंतर बाहीचा 1 भाग आणि पाठीमागचा 1 भाग, या पद्धतीने 5 भागामध्ये कटिंग होतं. तर आपण पाठीमागचा भाग कटिंग केला आहे. ते फोल्ड केलेलं जे कापड आहे ते थोडंसं इथं वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला पुढच्या भागासाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं कटोरीसाठी. तर इथं बघा उंची तेवढीच ठेवायची आहे. पुढच्या भागाला आणि पाठीमागच्या भागाला सेमच उंची घ्यायची असते. तर इथं आपण 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर इथं बघा 2 इंचावरती मी मार्किंग करून घेते आहे. खालच्या साईडला सुद्धा 2 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेऊया आणि हा बॉक्स तयार करून घेऊया. तर हे 2 इंच आपण कटोरीसाठी पुढच्या भागाला एक्स्ट्रा घेत असतो. तर या पद्धतीमध्ये बघा तुम्हाला नंतर एक्स्ट्रा कटोरी वाढवावी वगैरे अजिबात लागत नाही आहे. अशी कटोरी तुम्ही स्टिचिंगसाठी घ्यायची असते. तर या पद्धतीने इथं हे लाईन ओढून हा 2 इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आपण. तर आता पाठीमागचा जो भाग आहे आपण कटिंग करून ठेवलेला तो बरोबर या 2 इंचाच्या लाईनवरती ठेवायचा आहे. तर बघा गळ्याचा भाग आपण 2 इंचाच्या लाईनवरती ठेवलेला आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे असं अगोदर मार्किंग करून घ्या. तर इथं आपण हे मार्किंग करून घेतलं. तर इथं कॉर्नरपासून मध्यावरती पण एक मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पुढचा मुंडा काढण्यासाठी हे आवश्यक आहे. तर गडद करून मी घेते म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने. तर आता काय करायचं, इथं बघा गळारुंदीची पण आपण मार्किंग करून घेतलेली. पुढचा गळा आहे 4.25 तयार. तर अर्धा इंच वाढवून त्याच्यामध्ये घ्यायचं आणि खालच्या साईडला गळारुंदी 2.25 घेतलेली आहे, वरच्या साईडला 2 आहे. तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर मी 4.25 आहे म्हणून 5.25 इंच उंची घेतलेली आहे म्हणजे अर्धा इंच शिलाईसाठी सोडलेला आहे. तर इथे पण गोलाकार आपण काढून घ्यायचा आहे. छान असं इथं आपण गोलाकार काढून घेतला. त्याच्यानंतर इथे बघा आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्या खाली अर्ध्या इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ही पुढच्या मुंड्यासाठी आपण काढणार. पुढचा मुंडा आपण 1 इंचावरती काढतो आणि पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती. तर बघा इथं या साईडला 4 इंचावरती आणि 2 इंचावरती अशी 2 मार्किंग करून घ्यायची आहेत. 4 इंचावरती 1 आणि 2 इंचावरती 1 आणि या साईडला फक्त 2 इंचावरती एकच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर त्या 2 इंचापासून आतल्या साईडला 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा इथं. तर आता इथून या 4 इंचापासून इकडे आपण 2 इंचावरती जी खूण केलेली ना ते अंतर मोजायचं, टेपने फोल्ड करायचं आणि मध्य काढायचा. आणि असंच तुम्ही तोंडी मध्य काढला तरी चालेल, पण पटकन आपलं टेपने पटकन होऊन जातं. तर मध्यावरती बरोबर मार्किंग करायचं आणि त्या मार्किंगपासून खालच्या साईडला 1 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आता हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इकडे आपण 4 इंचावरती जे मार्किंग केलं होतं ना तिथे हा पॉईंट जोडायचा आहे. 2 इंचावरती मार्किंग केलं तर तिथे नाही. तर इथून हा पॉईंटसुद्धा जोडून घ्यायचा आहे आणि इकडे आता राहिला आपला कटोरीचा गोलाकार, तर तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. हा जो गोलाकार आहे तुम्ही छान असं प्रॅक्टिस केलं का तुमच्या पण हातात खाली बसेल आणि पटकन तुम्हाला सुद्धा काढता येईल. तर आणखी एकदा तुम्हाला कटिंग करायच्या अगोदर सांगते. तर इथून बघा आपण 2 मार्किंग केले, 4 इंचावरती 1 आणि 2 इंचावरती 1. या साईडला फक्त 2 इंचावरती 1. तिथून आज 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली बघा आणि त्या 4 इंचापासूनचा आपण मध्य काढला. मध्यापासून खाली 1 इंचापर्यंत लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले. त्याच्यानंतर हे 2 पॉईंट जोडून घेतले आणि हे 2 पॉईंटसुद्धा जोडून घेतले आणि इकडून कटोरीचा गोलाकार देऊन घेतला. तर तुम्हाला पटकन नाही लक्षात आलं तर मी आणखी एकदा म्हणून सांगितलं.
आणि या पद्धतीने जरी तुम्ही नवीन असाल ना तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही। या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज स्टिचिंग करू शकता। कटिंग करायला अजिबात घाबरू नका। चांगलं प्रॅक्टिस केलं का पटकन तुमच्या मापे वगैरे लक्षात बसतात। तर पुढच्या भागाचं 2 भाग आपले इथं कटिंग झाले आहेत। तर आता आपण पहिल्यांदा काय करूयात, इथं पहिल्यांदा बाहीचं कटिंग करून घेऊयात आणि नंतर मग क्रॉस पट्टीचं कटिंग करूया। तर इथं बघा फोल्ड करून मी कापड घेते बघा या पद्धतीने। तर दोन्ही बाही आपण एकाच वेळी कटिंग करणार आहोत। इथं हे फोल्ड केलं तर एकदा मी चेक करते म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी उंची एवढ्या कपड्यामध्ये बसते का। तर इथं उभं सुद्धा एकदा फोल्ड केलं, आडवं एकदा फोल्ड करायचं, उभं एकदा फोल्ड करायचं आहे। तर या बाहीची पूर्ण उंची आहे 5.5 प्लस 1.5 इंच करायचं, कारण ही बिना अस्तरची बाही आहे। तर 5.7 इंचावरती मग आपण इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे। बिना अस्तरची बाही आहे म्हणून 1.5 इंच ॲड केलेला आहे। अस्तरची बाही असेल तर 1 इंच ॲड करायचं। तर मापे नीट घ्या आणि नंतर मग इथं 2.25 डाऊन मी मार्किंग केलेलं आहे आणि डाऊन जे मार्किंग केलेलं आहे तिथून इकडे छाती मापाचा 1/4 एवढी बाहीची रुंदी घ्यायची। तर आपल्या इथं छाती मापात 1/4 आहे 7.5 म्हणून मी तेवढी बाहीची रुंदी घेतली। आतमध्ये 1 इंचापर्यंत छोटी लाईन ड्रॉ केली आणि तिथून ही तिरकी लाईन इथं पूर्ण उंचीला मिळवलेली आहे। इथे आहे अशी खाली लाईन ड्रॉ केलेली आहे। तर खालच्या साईडला जेवढी पण आपली बाही रुंदी आहे तर बाही रुंदीचा निम्मा भाग घ्यायचा आणि प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। जेवढी पण बाही रुंदी आहे पूर्ण गोलाकारमध्ये त्याचा निम्मा घ्यायचा आणि 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आणि तिथून एक तिरकी लाईन ड्रॉ केली। तर पहिल्यांदा आपण हा पाठीमागचा मुंड्याचा आकार काढतोय आणि त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार इथं काढतोय। तर खूप सारे बाहीचे म्हणजे बाही कटिंगचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते नक्की बघा। डिटेलमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे जर केलं तर तुम्हाला आकारांचंही अजिबात अडचण येणार नाही। तर आपण हे कटिंग करून घेतलं तर इथं मध्यावरती एक कट देऊन घेऊया म्हणजे बाही जोडताना उपयोगी पडतं। तर बाही ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे। जर फोल्ड असतानाच कटिंग केला तर दोन्ही साईडचे मुंडे हे पुढच्या साईडचेच होतील, त्यामुळे बाही जी आहे ती ताणली जाऊ शकते। तर खालच्या साईडला कट देऊन दोन्ही भाग म्हणजे दोन्ही बाही आपल्या सेपरेट करून घेतल्या। त्याच्यानंतर आता क्रॉसपट्टी। तर बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी 4 क्रॉसपट्टी म्हणजे आपल्या ब्लाऊज पीसच्या 4 क्रॉसपट्टी काढायच्या असतात। तर पहिल्यांदा 2 तरी काढून घ्यायच्या, कारण आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतो, कापड कमी जादा पडू शकतं। मग पहिल्यांदा 2 ज्या आहेत त्या अखंड आल्या पाहिजेत आणि आतून ज्या आपण लावणार आहोत ब्लाऊजला त्या जोड आल्या तरी चालतात, म्हणून पहिल्यांदा इथं अखंड ज्या आहेत त्याच घेतल्या। तर इथे कापड अगोदर लाईन ओढून सरळ करून घेतलं। तर इथं 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि क्रॉसपट्टीची जी रुंदी आहे ना ती छाती मापाचा 1/4 प्लस 1 इंच एवढी घ्यायची। तर 8.5 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला क्रॉसपट्टीची उंची मी 2.25 घेतलेली आहे आणि आता क्रॉसपट्टीचा आकार आपण देऊन घेऊया म्हणजे 2.25 इंचापासून 4.5 इंचापर्यंत अशी लाईन काढायची आहे। लाईन पण नाही म्हणता येणार, याला असा आकारच आपण काढून घेतलेला आहे आणि हे कट करून घेऊया। फोल्ड केल्यामुळे आपल्या 2 क्रॉसपट्ट्या एकाच वेळी कटिंग होतील आणि आणखी 2 काढायचे आहेत, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून। तर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये कसं असतं, अस्तरच्या 2 आणि ब्लाऊज पीसच्या 2 अशा निघतात, पण बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये 4ही काढावे लागतात। तर इथे आपल्या 5 भागामध्ये पूर्ण कटिंग झालेलं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते नक्की बघा आणि भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कटिंग करायला शिका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।